वार्तांकन रोखठोक बातमी। पाथरूड चौक परिसरातील बेघर झालेल्या दलित कुटुंबाच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी गुरुवारी सोलापूर महानगरपालिका आवारात आयुक्तांच्या दालनासमोर सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं एकच खळबळ उडाली। 5 ते 7 आंदोलनकर्त्यांनी अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्यानं काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। पोलीस, सुरक्षा रक्षक आणि अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली। युवा भीमसेनेचे महेश डोलारे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्याभरापासून संबंधित कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी आंदोलन सुरू आहे। आंदोलनकर्त्यांनी 2 दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा दिला होता, मात्र प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याचा आरोप करत गुरुवारी दुपारी काही आंदोलक थेट महापालिका आवारात दाखल झाले। महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलनकर्त्यांनी सोबत आणलेल्या बाटल्यांमधील डिझेल अंगावर ओतण्यास सुरुवात केली। पोलीस बंदोबस्त असतानाही हा प्रकार घडल्यानं प्रशासनाची धावपळ उडाली। सुरक्षा रक्षक, पोलीस कर्मचारी तसेच आयुक्तांच्या अंगरक्षकांनी तातडीनं हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांच्या हातातील डिझेलच्या बाटल्या काढून घेतल्या। तोपर्यंत 4 ते 5 महिलांनी अंगावर डिझेल ओतल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच नगरसेवक शिवानंद पाटील आणि अनंत जाधव घटनास्थळी पोहोचले। त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांची समजूत काढली। त्यानंतर अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या दालनात बैठक घेण्यात आली। पुनर्वसनाच्या प्रश्नावर 2 दिवसात सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आत्मदहनाचा निर्णय मागे घेत आंदोलन स्थगित केले। घटना तरी सदर बाजार पोलिसांच्या पथकानं भेट देऊन सदर गोष्टीचा पंचनामा केला असून आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया चालू आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।